जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणे साप्ताहिक पेपर विश्लेषण यामध्ये आज आपण पेपर क्रमांक 6 या पेपरचं विश्लेषण पाहणार आहोत. आणि आपला जो विषय आहे तो आहे बुद्धिमापन चाचणी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्नांचं सोल्युशन अतिशय सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत. आणि हे जे 25 प्रश्न आहेत ते अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये रिपीट होत असतात. अशाच प्रश्नांचं सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा, नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे. जसं पहिला प्रश्न बघा बेटा, पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतो रे? पहिला प्रश्न म्हणतो 5 मांजर, बघा काय सांगितलं, 5 मांजर 5 उंदीर 5 मिनिटात खातात, तर एक मांजर एक उंदीर किती मिनिटामध्ये खाईल? ठीक आहे. आता बघा या प्रकारचा जर प्रश्न असेल तुम्हाला तर याचं सोल्युशन बघा एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो काय करायचं या प्रकारच्या प्रश्नामध्ये. पहा, किती मांजर? 5 मांजर 5 उंदीर 5 मिनिटात खातात. पहिल्या वाक्यामधल्या संख्या कोणत्या बघा, 5 मांजर 5 उंदीर 5 मिनिटामध्ये खातात. त्याच्यानंतर एक मांजर एक उंदीर किती मिनिटात खाईल असं आपल्याला विचारलं. आणि या प्रकारच्या प्रश्नामध्ये एकच काम करायचं, जी वस्तू खाल्ल्या जात आहे त्याला व्यस्त करायचं. म्हणजे बघा वरच्या वाक्यामध्ये उंदीर किती होते रे? 5. आणि खालच्या वाक्यामध्ये उंदीर किती होते बेटा? 1. यांना जर आपण उलट केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळते. कसं पहा, 5 गुणिले 1 वर घ्या गुणिले 5 आणि छेदामध्ये बेटा आहे 1 आणि पुन्हा गुणिले वरचा हा 5 कुठे घ्या? खाली घ्या. मग आता या 1 सोबत 1 कॅन्सल, 5 सोबत 5 कॅन्सल, किती उरलं रे? 5 मिनिट. म्हणजे एक मांजर एका उंदराला किती मिनिटामध्ये खाईल? याचं उत्तर आहे बेटा 5 मिनिट. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 आहे 5 मिनिट. चला पुढचा प्रश्न, आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती? पहा बेटा, या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या आपल्याला विचारली तर पहा आकृती कोणत्या प्रकारची आहे? आकृती आहे या प्रकारची. आता तुम्हाला सांगतो, जर बेटा तुम्हाला विचारलं या आकृतीमध्ये त्रिकोण किती, तर आपण काय करतो रे? 1 2 आणि 3, बरोबर. या बेसवर क्रमांक देतो आपण. या आकृतीमध्ये जर मला त्रिकोण विचारले असते तर मी काय केलं असतं, 1 2 3 आणि या तिघांची बेरीज करणार, 1 अधिक 2 3 आणि 3 अधिक 3 किती? 6. पण या ठिकाणी तसं नसून आणखीन एक बेस आहे. मग या बेसवर जसे 6 त्रिकोण मिळाले तसे याही बेसवर 6 त्रिकोण मिळतात. 1 2 3 आणि 1 अधिक 2 अधिक 3 किती होतील? 6. आणि शेवटी 6 अधिक 6 किती होतील? 12. म्हणजे आपल्याला विचारलं होतं आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत, त्याचं उत्तर आहे 12. पर्याय क्रमांक 3. कळलं का? या बेसवर 6 मिळाले, या बेसवर 6 मिळाले, 6 अधिक 6 किती होणार? 12. समजा मी जर आणखी एखादा बेस काढला तर पुन्हा तिसऱ्या बेसवर पण किती मिळतील? 6. 6 18 मिळतील. असो, आपल्या प्रश्न क्रमांक 52 उत्तर आपल्याला 12 मिळायला पाहिजे. चला नेक्स्ट, 45 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? पहा बेटा, आपल्याकडे 45 मीटर लांबीची एक दोरी आहे. 45 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? तर पहिल्यांदा बघा, प्रत्येक तुकड्याची लांबी कशी काढतात? प्रत्येक तुकड्याची लांबी, प्रत्येक तुकड्याची लांबी बरोबर एकूण लांबी, बरोबर काय असते? एकूण लांबी भागिले तुकडे आहे ना, भागिले काय असते बेटा? तुकडे. चला मग दोरीची एकूण लांबी किती आहे रे? बघा, दोरीची एकूण लांबी आहे 45 मीटर. आणि बेटा 45 मीटर लांबीची दोरी आहे ती आपण 8 ठिकाणी कापली. कापापेक्षा तुकड्याची संख्या एकाने जास्त असते. मी एखादी दोरी जर 8 ठिकाणी कापली मला तुकडे किती मिळतील रे? 9 मिळतील. मग एकूण लांबी आहे 45 आणि भागिले तुकडे आहेत 9, तर एका तुकड्याची लांबी मला किती मिळणार? 9 5 45. म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी मला मिळणार आहे 5 मीटर. पर्याय क्रमांक 2 आहे
5 मीटर. ठीक आहे. चला, प्रत्येक तुकड्याची लांबी किती? प्रत्येक तुकड्याची लांबी बरोबर एकूण लांबी भागिले तुकड्यांची संख्या. एकूण लांबी आहे 45 आणि 8 ठिकाणी काप घातले म्हणजे तुकडे पडले 9. 9 5 45. चला पुढं. हत्तीला कुत्रा म्हटले. बघा कशाला काय म्हटले सांगितलं. हत्तीला काय म्हटले रे? हत्तीला कुत्रा म्हटले. त्यानंतर कुत्र्याला काय म्हटले बेटा? मांजर म्हटले. प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा. हत्तीला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले. मांजराला काय म्हटले रे? मांजराला सिंह म्हटले. त्यानंतर सिंहाला हरिण म्हटले. सिंहाला काय म्हटले बेटा? हरिण म्हटले. सिंहाला हरिण म्हटले. तर आता जंगलाचा राजा कोण? मला सांगा, जंगलाचा राजा कोण असतो रे? जंगलाचा राजा कोण असतो? जंगलाचा राजा कोण असतो बेटा? सिंह असतो. कोण असतो? सिंह. मग आपल्याला विचारलं जंगलाचा राजा कोण? सिंहाला काय म्हणलं आपण आता? हरिण. सिंहाला आपण आता हरिण म्हणलं म्हणजे आता जंगलाचा राजा कोण झाला रे? हरिण. ठीक आहे. सिंहाला हरिण म्हटले म्हणजे आता सिंहाला हरिण म्हटले म्हणजे जंगलाचा राजा कोण व्हायला पाहिजे? हरिण. जंगलाचा राजा कोण असतो? सिंह. सिंहाला काय म्हटले? हरिण. सिंहाला हरिण म्हटले म्हणजे आता जंगलाचा राजा कोण असायला पाहिजे? हरिण असायला पाहिजे. चला पुढं. आज सोमवार असेल. पहा, आज सोमवार असेल तर आणखी 25 दिवसांनी कोणता वार असेल? बघा बेटा, आज काय सांगितलं रे? सोमवार. आज आहे सोमवार. आज सोमवार आणि आणखी किती दिवसांनी विचारलं? 25 दिवसांनी कोणता वार असेल? तर तुम्हाला माहित असेल की दर 7 दिवसांनी तोच वार पुन्हा पुन्हा येतो. आज जर सोमवार असेल तर 7 दिवसांनी सोमवारच येईल. 7च्या पटीमध्ये 14 दिवसानंतर सोमवारच येईल. 7च्या पटीमध्ये 21 दिवस, 21 दिवसानंतर सुद्धा काही सोमवार येईल. आपल्याला विचारलं आज जर सोमवार असेल तर 25 दिवसांनी कोणता वार असेल बेटा? मग 25 ला किती भागायचं रे? 7 न. 7 त्रिक 21. 7 त्रिक 21 किती उरले बेटा? बाकी 4. मग याच्यामध्ये काय करा? बाकी 4 प्लस करा. सोमवार मध्ये 4 प्लस केले. सोमवार पासून 4 दिवस पुढे जा. बघा काय केलं? 25 ला 7 न भागलं. बाकी किती उरली रे? 4. बाकी जी 4 उरली ती आता सोमवार पासून 4 पुढे जा. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. आपलं उत्तर काय यायला पाहिजे बेटा? शुक्रवार यायला पाहिजे. आपलं उत्तर शुक्रवार यायला पाहिजे. आता बघा इथं जर भागाकार 3 आला याचा अर्थ आपण 3 आठवडे पुढे गेलो. मग 3 आठवडे पुढे गेलो तर पुन्हा काही सोमवारच आणि आणखी बाकी किती उरली? 4. मग सोमवार पासून 4 दिवस पुढे जा म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे? शुक्रवार. पहा बरं, पर्याय क्रमांक 1 दिसतो शुक्रवार. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 56. डी बरोबर 4. बघा आता हा इंग्रजी वर्णमालेचा प्रश्न आहे. डी बरोबर 4. सीएटी कॅट बरोबर काय दिलं रे? सीएटी कॅट बरोबर 24 आणि विचारलं LION लॉयन म्हणजे काय? लॉयनचा संकेत काय असेल? डी चा क्रमांक किती बेटा? 4. ठीक आहे. सी चा क्रमांक आहे 3. ए चा क्रमांक आहे 1 आणि टी चा क्रमांक आहे 20. मग आता तिथं एल चा क्रमांक देऊन घेऊ आपण 12. आय चा क्रमांक किती आहे? 9. ओ चा क्रमांक आहे 15 आणि एन चा क्रमांक आहे बेटा 14. आता आपल्याला हे पाहावं लागेल हे 4 कसं आलं आणि 24 कसं आलं. लक्षात ठेवा 4 डी चा क्रमांक 4 आणि इथं 4च घेतलं. ठीक आहे. इथं सीएटी साठी 24 का घेतला असेल? सी चा क्रमांक किती रे? 3. ए चा क्रमांक 1. 3 आणि 1 4 आणि 20 म्हणजे 20 आणि 4 किती झाली? 24. म्हणजे सरळ सरळ अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज घेतलेली आहे. मग आता 12 आणि 9 किती बेटा? 21. 21 आणि 15 किती? 36 आणि 36 आणि 14 किती? तर 50 होता. किती होत बेटा? 50. पहा बरं मग पर्यायामध्ये 50 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्या वर्णांच्या क्रमांकाची बेरीज त्यांच्या समोर लिहिलेली दिसते. चला पुढं. पुढचा प्रश्न. क्रिकेटचा सामना सकाळी 8:20 वाजता सुरू झाला आणि 5 तास 70 मिनिटे चालला. बघा क्रिकेटचा सामना सकाळी 8:20 सुरू झाला आणि तो 5 तास 70 मिनिट चालला तर तो सामना किती वाजता संपला असं आपल्याला विचारलं. चला पहिल्यांदा लक्षात ठेवा सामना सकाळी सुरू झाला बेटा किती वाजता रे? 8:20 आणि किती वेळ चालला बेटा?
किती वेळ चालला रे? 5 तास 70 मिनिट. 5 तास 70 मिनिट. मी यालाच काय म्हणू शकतो? 5 तास 70 मिनिटाला मी काय म्हणू शकतो? याच्यातले 7 मिनिट इकडे आणले म्हणजे 1 तास आला है ना. म्हणजे इथं झाले किती तास? 6 तास. आणि इथं किती मिनिट उरले बेटा? 10 मिनिट उरलेले आहेत बघा. सामना 5 तास 70 मिनिट चालला. मग या मिनिटाला मी आता तासामध्ये करू शकतो ना. याच्यातले 60 मिनिट जर मी काढले तर इकडे 1 तास होईल. हे झाले 6 तास आणि इकडे उरले 10 मिनिट. म्हणजे सामना 6 तास 10 मिनिट चालला. 6 तास 10 मिनिट चालला. तो कधी संपेल? 20 आणि 10 किती? 30. आणि 8 आणि 6 किती बेटा? 14. म्हणजे दुपारी 14 वाजून 30 मिनिटांनी. 14 वाजून 30 मिनिट म्हणजेच काय रे? तर 14तून 12 मायनस करा म्हणजे दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी तो सामना संपलेला असेल. कधी? दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी. पहा बरं, दुपार वगैरे दिलं नाही. 2 वाजून 30 मिनिट. पर्याय क्रमांक किती आहे? 3. समजलं का बेटा? सामना सुरू झाला सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी. 5 तास 70 मिनिटे चालला म्हणजेच 6 तास 10 मिनिटे चालला. ठीक आहे. तर तो सामना किती वाजता संपला असं विचारलं. मग सुरू झालेली वेळ आहे 8:20 आणि किती वेळ चालला? 6 तास 10 मिनिटे. म्हणजे 14 वाजून 30 मिनिटांनी तो सामना संपला. 24 तासी कालमापन पद्धतीनुसार 14 म्हणजे दुपारचे 2 वाजून 30 मिनिट. ठीक आहे. चला पुढं. गाय दूध बघा समान संबंध आहे. गाय दूध. त्यानंतर मधमाशी आणि मध. ठीक आहे. आणि आता काय दिलं बेटा? शिक्षक आणि समोर आहे क्वेश्चन मार्क. मला सांगा रे, गायीपासून काय मिळते बेटा? आपल्याला दूध मिळते. गायीपासून दूध मिळते. मधमाशीपासून मध मिळते. शिक्षकापासून काय मिळते रे? शिक्षकापासून गुण मिळते, शिस्त मिळतो, धडा मिळतो. तर गुण मिळणे, शिस्त मिळणे, धडा मिळणे म्हणजेच काय? तर ज्ञान मिळणे. काय मिळणे? ज्ञान मिळणे. बरोबर. ठीक आहे. शिक्षकापासून आपल्याला गुण पण मिळतो, शिस्त पण शिकवतात, धडा पण शिकवतात. पण या सगळ्यांनाच आपण काय म्हणू शकतो? ज्ञान. काय म्हणू शकतो? ज्ञान म्हणतात. म्हणजे शिक्षकापासून आपल्याला काय मिळणार? ज्ञान मिळणार. म्हणून आपलं उत्तर आहे ज्ञान. चला पुढं. 18 एक संख्या आहे बघा. 18चा सहसंबंध दिला आपल्याला 52 आणि त्याच्यानंतर विचारलं बेटा 12चा सहसंबंध कशाशी असेल असं आपल्याला विचारलं आहे. बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय दिसते? 18चा आणि 52चा संबंध. तसंच 12 बरोबर किती म्हणजे 12चा संबंध कशाशी आहे आपल्याला विचारलं. मला सांगा 18ची तिप्पट केली तर काय होईल बेटा? 18ची जर तिप्पट केली तर 18×3 = 54. पण मला त्या ठिकाणी 52 दिसते. मग असे होऊ शकते 18ची तिप्पट करून 2 मायनस होईल का? बघा बरं. 18ची तिप्पट -2. 18×3 -2 52. मग इथं 12ची काय होईल रे आता? 12ची तिप्पट -2. 12×3 = 36 -2 किती यायला पाहिजे? 34. पण पर्यायात असणं गरजेचं आहे आणि आहे पर्यायामध्ये पण पर्याय क्रमांक 1 मध्ये 34 दिसते. ठीक आहे. या सहसंबंधानुसार इथं 52 तर या सहसंबंधानुसार इथं 34 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 आहे. चला पुढं. TAKE चा सहसंबंध आहे EKAT याच्याशी. तर LAOZ याचा सहसंबंध कशाशी असेल आपल्याला विचारलं. चला बेटा लक्षात येते का रे आपल्याला? TAKE कसं लिहिलं रे? TAKE उलट लिहिलं. EKAT. मग याला आपण उलट लिहू. बघा TAKE ला EKAT जर लिहिलं असेल EKAT त्याचा उलट लिहिलं. आपण आता LAOZ याला उलट लिहू. पहिल्यांदा आपण लिहिलं Z, पुन्हा O, पुन्हा A आणि पुन्हा L. ZOAL. पर्याय नंबर
2 आहे GOAL. ठीक आहे, चला उलट लिहिलं बेटा. नेक्स्ट, आता पहा नातेसंबंधाचा प्रश्न आहे. आणि नातेसंबंधामध्ये लक्षात ठेवा, पती पत्नी असतील जोडपं तर त्यांच्यामध्ये क्रॉसचं चिन्ह येणार. जर भावंडे असतील तर दरम्यान बरोबरच चिन्ह येणार. आणि जर अपत्य असतील तर त्यांमध्ये म्हणजे खालच्या दिशेने ॲरो हे चिन्ह येणार. चला आता इथं बघा काय सांगितलं बेटा आपल्याला. हा प्रश्न आहे नातेसंबंधाचा. जर पी हा यमचा भाऊ, काय सांगितलं, पी हा यमचा भाऊ, यमचा भाऊ कोण आहे म्हणजे रे पी, भाऊ म्हणजे मेल. ठीक आहे, पी हा यमचा भाऊ आहे, यमचा भाऊ आहे म्हणजे मेल कोण पी. पी हा यमचा भाऊ आहे. क्यू हा यमचा मुलगा आहे, क्यू हा यमचा मुलगा आहे. क्यू कुणाचा मुलगा आहे, यमचा. क्यू मुलगा आहे, क्यू हा मुलगा आहे यमचा. मग क्यू हा मुलगा आहे म्हणजे मेल कुणाचा, यमचा मुलगा. यमचा हा पण मुलगा, हा पण मुलगा, मग हे दोन झाले भावंडे. क्यू हा यमचा मुलगा आहे. पुढं क्यू ची मुलगी आर. पुढे काय सांगितलं रे, क्यू ची मुलगी आर. या क्यू ची मुलगी आहे कोण, आर, मुलगी आहे म्हणजे फिमेल. क्यू ची मुलगी आर, हिचे टी सोबत लग्न झाले आहे. क्यू ची मुलगी आहे आर आणि हिचं लग्न झालं कुणासोबत बेटा, टी सोबत, म्हणजे आर नावाच्या मुलीचा हा पती म्हणजे मेल. ठीक आहे, क्यू ची मुलगी आर, हिचं लग्न टी सोबत झालं आहे. यम आणि यस बहिणी आहेत, यम आणि यस बहिणी आहेत, यम आणि यस बहिणी आहेत, फिमेल फिमेल. ठीक आहे, चला आता विचारलं काय बघा, यम आणि यस बहिणी आहेत तर यस चे क्यूसी नाते काय. यस चे कुणाचे बेटा, यस चे कुणाशी, या क्यूसी नाते काय. म्हणजे यस नावाची व्यक्ती क्यूची कोण आहे, तर क्यू आणि पी या दोन भावंडांची ही आई आणि आईची ही बहीण म्हणजे कोण होणार रे, तर यस चे क्यूसी नाते काय, म्हणजे यस नावाची व्यक्ती क्यूची कोण आहे, तर ती आहे बेटा मावशी. मावशी असायला पाहिजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, क्यूच्या आईची बहीण दिसते म्हणजे या ठिकाणी मावशी येईल. चला पुढचा प्रश्न. 12 लोकांच्या गटात 2 लोकांनी हस्तांदोलन केले नाही. ठीक आहे, 12 लोक आहेत एकूण, 12 लोकांच्या गटामध्ये 2 लोकांनी हस्तांदोलन केले नाही आणि इतरांनी प्रत्येकाने एक एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील, मला सांगा बेटा. 12 लोकांपैकी दोघांनी हस्तांदोलन केले नाही म्हणजे उरलेले किती आहेत रे, 10. 10 जणांनी प्रत्येकाशी हस्तांदोलन केले असेल है ना. 10 गुणिले मागची संख्या 9 भागिले 2, 2 पंचे 10 आणि 5 9 45. किती हस्तांदोलन झाले असतील रे, 45. ठीक आहे, हे हस्तांदोलन काढता येते, हस्तांदोलन, हस्तांदोलन. ठीक आहे, हस्तांदोलन कसं काढायचं असतं बेटा, एकूण किती लोकांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं, 10 लोकांनी, इथे घ्यायचं 10. 10 गुणिले मागची संख्या 9 आणि भागिले 2 करा, 2 पंचे 10, 5 9 45. पर्याय नंबर 1 आहे, 45 हस्तांदोलने झाले असतील. कारण 12 पैकी 2 लोकांनी हस्तांदोलन केले नाही म्हणजे 10च लोकांनी एकमेकांसोबत हस्तांदोलन केलेलं आहे. पुढं, एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे, डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी यांची अनुक्रमे संख्या किती. बेटा एक शॉर्टकट सांगतो पहा, लक्षात ठेवायचं. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नामध्ये एक प्राणी 4 पायाचा असेल आणि एक प्राणी जर 2 पायाचा असेल तर पहिल्यांदा 4 पायाच्या प्राण्याची संख्या कशी काढायची हे तुम्हाला सांगतो बघा. या ठिकाणी कोण कोण आहे बेटा, गायी आणि गुराखी. गायी म्हणजे 4 पायाचा प्राणी आणि गुराखी म्हणजे 2 पाय असतील ना. गायी म्हणजे 4 पायाचा प्राणी आणि गुराखी म्हणजे माणूस, त्याला 2 पाय असतात. जर एक प्राणी 4 पायाचा असेल आणि एक प्राणी जर 2 पायाचा असेल तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये 4 पायाच्या प्राण्याची संख्या कशी काढायची, तर बघा आपल्या प्रश्नामध्ये 4 पायाचा प्राणी कोण आहे बेटा, गायी. मग याचं सूत्र आहे L/2 - H. ठीक आहे, एक प्राणी 4 पायाचा, एक प्राणी 2 पायाचा. 4 पायाच्या प्राण्याची संख्या कशी काढायची, L/2 - H. L म्हणजे लेग, पायांची संख्या. पायांची संख्या किती आहे रे, 98 भागिले 2
मायनस एच म्हणजे डोक्यांची संख्या किती आहे बेटा 26. चला मग 98 ला 2 भागलं 2 8 1 उरला 92 18 मायनस 26. 49 मधून 26 काढा 9 6 गेले 3 4 2 गेला 2 म्हणजे 23 काय असतील बेटा गाई. 23 गाई असतील. आता त्याच्यानंतर 23 जर गाई असतील तर गुराखी किती असतील पहा. गुराखी किती एकूण संख्या किती आहे त्यांची 26. मग 26 मधून जर 23 गायी असतील बेटा तर गुराख्यांची संख्या किती आहे रे 3. ठीक आहे. मग आता आपल्याला अनुक्रम कसा विचारला. त्या ठिकाणी गायी व गुराखी किती. त्या ठिकाणी गायी व गुराखी किती. गायी 23 गुराखी 3. 23 3 पाहिजे आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 4 बरोबर. गायी 23 आणि गुराखी किती असायला पाहिजे त्या ठिकाणी 3 असायला पाहिजे. आता या प्रश्नाला आपण 2-3 पद्धतीने सोडू शकतो पण आपल्याकडे आता जास्तीचा वेळ नसल्यामुळं फक्त मी तुम्हाला ही एक पद्धत सांगितली. तर या पद्धतीने आपण या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधू शकतो. चला पुढं. 37 मुलांच्या रांगेत सोहम मध्यभागी उभा आहे. बघा एकूण किती मुलं आहेत बेटा. एकूण मुलं किती आहेत रे 37. आणि या 37 मुलांच्या रांगेत हा सोहम मध्यभागी उभा आहे. तर सोहमचा डावीकडून क्रमांक कितवा. आता मला सांगा एखादा व्यक्ती जर मध्यभागी उभा असेल तर बेटा त्याचा डावीकडून पण क्रमांक तोच असतो आणि उजवीकडून क्रमांक पण तोच असतो. लक्षात ठेवा कारण तो मध्यभागी आहे ना. मग तो कुणीकडून जरी मोजला गेला त्याचा क्रमांक तोच असेल. मग सोहम हा मध्यभागी आहे तर सोहमचा क्रमांक कुणी विचारला बेटा. सोहमचा क्रमांक डावीकडून विचारला. कुणीकडून रे डावीकडून. तर पहा मध्यभागी उभ्या असणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक मध्यभागी असणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक दोन्हीकडून कितवा किंवा मग डावीकडून कितवा किंवा मग उजवीकडून कितवा काही जरी विचारलं तर एकूण संख्येमध्ये 1 प्लस करा आणि भागिले 2 करा. ठीक आहे. 37 मध्ये 1 प्लस केला 38. 38 ला 2 न भागलं बे 1 उरला 2 9 18 म्हणजे सोहमचा क्रमांक एक मिनिट 38 ला जर 2 न भागलं तर 2 9 18 19 यायला पाहिजे. पर्यायामध्ये 19 नाही. ठीक आहे. प्रिंट मिस्टेक असायला पाहिजे. 37 मुलांच्या रांगेत सोहम मध्यभागी उभा आहे तर सोहमचा डावीकडून क्रमांक कितवा. सोहमचा डावीकडून क्रमांक कितवा 37 प्लस 1 38 भागिले 2 बरोबर 19. बरोबर आहे. उत्तर 19च यायला पाहिजे. कुठेतरी मिस्टेक झाली असेल. चला आपण चौथा पर्याय थोडस कॅन्सल करू आणि या ठिकाणी किती लिहू बेटा 19 लिहू. उत्तर त्याचं 19च यायला पाहिजे. ठीक आहे. 19 यायला पाहिजे. मग सोहमचा डावीकडून कितवा 19. सोहमचा उजवीकडून कितवा 19 आणि सोहमचा दोन्हीकडून जरी विचारला तर तो 19च असेल. का तर सोहम हा मध्यभागी उभा आहे. चला पुढं. कबीर उत्तरेकडे चालत गेला. बघा बेटा दिशाज्ञानाचा प्रश्न आहे. उजवीकडे काय असते रे पूर्व. डावीकडे असते पश्चिम दिशा. खालची दिशा असते दक्षिण. वरची असते उत्तर. हे झाल्या मुख्य दिशा. उपदेश बेटा इथं असते आग्नेय आ ई ईशान्य वा वायव्य आणि नय काय असते रे नैऋत्य. ठीक आहे. हे दिशा आहेत अशा पद्धतीनं. मग कबीर काय केला उत्तरेकडे चालत गेला. आता मला सांगा या ठिकाणाहून कबीर उत्तरेकडे चालत गेला म्हणजे कुठे गेला रे वरच्या दिशेने. ठीक आहे. कबीर उत्तरेकडे चालत गेला. थोड्या वेळाने उजवीकडे वळला. मग काय केला उत्तरेकडे गेला कबीर. कबीर उत्तरेकडे गेला. थोड्या वेळाने कुठीकडे वळला उजवीकडे वळला म्हणजे इकडे वळला असेल. बरोबर. थोड्या वेळाने उजवीकडे वळून मग डावीकडे वळला आणि 2 किमी चालला. चला उत्तरेकडे गेला उजवीकडे वळला आणि मग थोड्या वेळाने डावीकडे वळला वर आणि किती किमी गेला बेटा 2 किमी गेला. 2 किमी गेला असं आपल्याला सांगितलं. बघा कबीर इथून निघाला. कबीर इथून उत्तरेकडे गेला पुन्हा उजवीकडे फिरला पुन्हा डावीकडे फिरला आणि 2 किमी गेला तर चालला. त्यानंतर तो डावीकडे वळला. ठीक आहे. डावीकडे वळून 2 किमी गेला. त्यानंतर तो डावीकडे वळला. आता इथून डावीकडे वळला म्हणजे इकडं है ना. डावीकडे वळला तर आता तो कोणत्या दिशेला जात आहे. तो आता कोणत्या दिशेला जात आहे. हा ॲरो कुठे चालला बेटा आता आपल्या डावीकडे चालला म्हणजे तो आता कोणत्या दिशेला जात आहे त्याचं उत्तर यायला पाहिजे पश्चिम दिशेला. कोणत्या रे
तो आता पश्चिम दिशेला जात आहे. पश्चिम, बघा बरं पर्याय आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2, तो आता पश्चिम दिशेला जात असेल. ठीक आहे, चला पुढं. एका वर्षामध्ये किती आठवडे असतात? उत्तर आहे 52 आठवडे असतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. एका वर्षामध्ये किती आठवडे असतात? तर 52 आठवडे असतात. तुम्ही म्हणाल सर काही वर्ष लीप असतात, तर बेटा लक्षात ठेवा, वर्ष जर लीप असेल तर आठवडे किती रे? वर्ष जर लीप असेल तर आठवडे बेटा 52 आणि अतिरिक्त दिवस किती असतात रे? अतिरिक्त दिवस किती असतात? लीप वर्षामध्ये 2 असतात. ठीक आहे, 52 आठवडे असतात, अतिरिक्त दिवस 2 असतात. मग बेटा साधं वर्ष असेल तर काय रे? वर्ष जर साधे असेल त्याच्यामध्ये सुद्धा आठवडे 52च. आठवडे किती? आठवडे 52 आणि अतिरिक्त दिवस किती असतात? तर साध्या वर्षामध्ये अतिरिक्त दिवस फक्त 1 असतो. ठीक आहे, आपल्याला जे विचारलं असतं, म्हणजे आपल्याला विचारलं का एका वर्षामध्ये किती आठवडे असतात? मग ते वर्ष लीप असेल तरी 52 आठवडे आणि ते वर्ष साधं असेल तरी 52च आठवडे असतील. ठीक आहे, मात्र एक्स्ट्रा दिवस जर विचारले बेटा, लीप वर्षामध्ये अतिरिक्त दिवस 2 असतात आणि साध्या वर्षामध्ये अतिरिक्त दिवस फक्त 1 असतो. ठीक आहे, चला पुढं. एका रांगेत पहा काय सांगितलं, एका रांगेत एस हा आरच्या मागे असला तरी पीच्या पुढे होता. एका रांगेत एस हा आरच्या मागे, आता मी जो वर लिहिणार तो पुढे आहे समजायचा. एका रांगेत यस हा आरच्या मागे, एका रांगेत यस हा आरच्या मागे असला तरी पीच्या पुढे होता. बघा, एका रांगेत यस हा आरच्या मागे असला तरी, यस हा आरच्या मागे असला तरी पीच्या पुढे होता. वर लिहिलो म्हणजे तो पुढे आहे समजून घ्या. सी हा पीच्या मागे होता. सी हा पीच्या मागे होता. बघा इथे काय सांगितलं, सी हा पीच्या मागे असला तरी एच्या पुढे होता. सी हा पीच्या मागे असला तरी तो एच्या पुढे होता. तर मधोमध असणारा कोण? मधोमध असणारा कोण? पी. मधोमध असणारा कोण असायला पाहिजे? पी. ठीक आहे, चला पुढं. प्रत्येकी 9 मीटर अंतरावर एक याप्रमाणे, प्रत्येकी 9 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 41 खांब रवले तर 12व्या आणि 25व्या खांबातील अंतर किती असं आपल्याला विचारलं. बघा बेटा, प्रत्येकी 9 मीटरवर एक खांब रवला. लक्षात ठेवा, प्रत्येकी 9 मीटरवर एक खांब रवला. असे किती खांब रवलेले? 41 खांब रवले. पण तुम्हाला विचारलं काय, तर 12व्या आणि 25व्या खांबातलं अंतर किती? बेटा काय करायचं सांगतो, जर तुम्हाला 41 खांबांमधलं अंतर विचारलं असतं तर, बघा जर तर म्हणतो मी, प्रत्येकी 9 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 41 खांब रवले आणि तुम्हाला 41 खांबातलं अंतर जर विचारलं असतं बेटा, तर याचा फॉर्म्युला आहे खांब -1 आणि गुणिले दरम्यानचं अंतर किती आहे? 9. डायरेक्ट करू आपण. चला, अंतर जर विचारलं तर खांब किती आहे बेटा? 41. 41 मधून 1 मायनस करायचा आणि त्याला 9 न काय करायचं? गुणायचं. दरम्यानचं अंतर आहे 9. मग 40 गुणिले 9, 9,009 चोक 36 मीटर हे कशातलं अंतर आलं असतं? 41 खांबांमधलं अंतर किती असेल? तर ते 960 मीटर असेल. प्रत्येकी 9 मीटरवर एक खांब, असे 41 खांब रवले. तर 41 खांबातलं अंतर जर विचारलं असतं तर काय करायचं? 41 खांबातलं अंतर जर विचारलं तर 41 मधून 1 मायनस करा आणि गुणिले दरम्यानचं अंतर 9 आहे, त्याला 9 न गुणा. 41 मायनस 1 40 आणि 40 गुणिले 9 360. पण आपल्याला असं नाही विचारलं. आपल्याला काय विचारलं बरं? आपल्याला विचारलं कशातलं अंतर रे? 12व्या आणि 25व्या खांबातलं अंतर. मग इथं काय करायचं बेटा? 25 मायनस 12 करायचं. 12व्या आणि 25व्या खांबातलं अंतर विचारलं म्हणून 25 मधून 12 मायनस करा आणि त्याला 9 न गुणा बेटा. मग 25 मधून 12 गेले 13 उरले आणि 13 गुणिले 9, 13 9 117 मीटर. 13 9 117 मीटर. बघा बरं, पर्याय क्रमांक 1 आहे. 12व्या आणि 25व्या खांबातलं अंतर किती असायला पाहिजे? तर 117 मीटर असायला पाहिजे. हे आपलं उत्तर नाही, आपण एक्स्ट्राची माहिती पाहिली होती. चला पुढं.
एका वर्तुळाकार मैदानाचा परिघ 320 मीटर आहे. बघा, असं एक वर्तुळाकार मैदान आहे बेटा. एका वर्तुळाकार मैदानाचा जो परिघ आहे तो 320 मीटर आहे. आता परिघ म्हणजे काय, तर या वर्तुळाकार मैदानाच्या कडेची लांबी, ही जी कडे आहे ना, या कडेची काय आहे, लांबी. मग एका वर्तुळाकार मैदानाचा परिघ जर 320 मीटर आहे, त्या मैदानाच्या कडेने प्रत्येकी 8 मीटर अंतरावर एक याप्रमाणे जर झाडे लावली तर किती झाडे लावावी लागतील. तर किती झाडे लावावी लागतील, इथं झाडांची संख्या बरोबर अंतर भागिले जवळचे अंतर, अंतर भागिले जवळचे अंतर, हे फॉर्म्युला वापरायचा. चला, वर्तुळाकार मैदानाच्या भोवती किती झाडे लावावे लागतील. तर बेटा, त्या वर्तुळाकार मैदानाचा जो परिघ आहे तो वर लिहायचा, किती आहे, 320. आणि किती किती मीटरवर झाड लावायचं आहे, 8 मीटरवर, म्हणजे 8 चोक 32 आणि समोरचा एक 0. किती झाडे लावावी लागतील, उत्तर आहे त्याचं किती, 40. पर्याय क्रमांक 4 आहे, 40 झाडे लावावे लागतील. चला पुढं, पक्षी, चिमणी, गाय या शब्दगटासाठी योग्य वेनाकृती ओळखा. बघा बेटा, पक्षी, चिमणी, गाय याच्यासाठी योग्य वेनाकृती निवडायची आहे. आता मला सांगा, हा गट कशाचा रे, पक्षाचा. पक्षामध्ये कोण, चिमणी. सर्वच चिमण्या पक्षी असतात है ना, म्हणून हा गट झाला चिमणीचा, हा गट झाला पक्षी. आणि मला सांगा, गायीचा त्यांच्याशी काहीतरी संबंध आहे का नाही, गाय त्यांच्यापेक्षा वेगळी असेल, म्हणजे एक बाब दुसऱ्या बाबीमध्ये पूर्णपणे समाविष्ट आहे आणि तिसरी बाब त्या दोघांपेक्षा वेगळी आहे. ठीक आहे, म्हणून आपण या ठिकाणी कोणती आकृती निवडणार, तर पर्याय क्रमांक 3, चिमणी, पक्षी आणि गाय, म्हणजे सर्व चिमण्या पक्षी असतात आणि गाय त्यापेक्षा कशी असेल, वेगळी असेल. पुढं, 36, 34, 30, 28, 24 आणि मला वाटतं समोर प्रश्नचिन्ह असायला पाहिजे होतं. ठीक आहे, प्रश्नचिन्ह असेल. आता आपल्याला पुढे येणारी संख्या ओळखायची बेटा. आता आपण जर या संख्यांचं निरीक्षण केलं तर या संख्या उतरत्या क्रमाने जात आहेत, म्हणजे लहान लहान होत चालल्या. 34, 30, 28, 24 उतरत्या क्रमाने. 36 चे किती झाले बेटा, 34 -2, 34 चे 30 -4, 30 चे 28 -2, 28 चे 24 -4. लक्षात आलं असेल, काय लक्षात आलं पहा. पहिल्यांदा 2 मायनस, पुन्हा 4 मायनस, पुन्हा 2 मायनस, पुन्हा 4 मायनस, पुन्हा 2 मायनस, 24 मधून 2 गेले, किती राहिले रे, 22. 24 - 2 किती, 22. पर्याय नंबर 3 आहे, 22. ठीक आहे, पुढं प्रश्न क्रमांक 72 बघा काय म्हणतो. B4 G9 L19 Q34 क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क. ठीक आहे, मी या ठिकाणी डॅश घेतो, क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क. 4 आहेत ना, 4 प्रश्नचिन्ह आहेत, 4 प्रश्नचिन्ह आहेत. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी 4 प्रश्नचिन्ह आहेत आणि खाली पण तुम्हाला 4 ऑप्शन मध्ये 4 गट दिसतात. चला बघा, आता आपण पहिल्यांदा बघू या अक्षरांचं काय होईल. अक्षरांचं काय होईल, तर अक्षर बेटा एका आड एक आहेत, बरोबर. अक्षर आहेत एका आड एक. ठीक आहे, चला बघा बरं. BG 2 7 हे किती रे, 12. हे किती आहे बेटा, 17. मी त्या वर्णांचा क्रमांक लिहित आहे बघा. बी चा क्रमांक 2 आहे, जी चा क्रमांक 7 आहे, एल चा क्रमांक 12 आहे, क्यू चा क्रमांक 17 आहे. मला सांगा याच्यामध्ये काय प्लस व्हायला रे, काय प्लस व्हायला, 2 अधिक 5, 2 अधिक 5 7, 7 अधिक 5 12 है ना, 12 अधिक 5 किती राहिलं, 17. 17 अधिक 5 किती होईल बेटा, 17 अधिक 5 किती होणार रे. ठीक आहे, मी डायरेक्ट घेतो, थोडस जागेचा अभाव असल्यामुळे आपण काय करू, हे समजून घेऊ, तोंडी लिहिण्याची काही आवश्यकता नाही. बघा डायरेक्ट सांगतो कसं पहा. हा, 2 + 5 7, 7 + 5 12, 12 + 7 12 + 5 17 है ना. 2 + 5 7, 7 + 5 12, 12 + 5 17, 17 + 5 22 आणि 22 + 5 किती, 27.
मग मला 22 आणि 27च्या ठिकाणी 22 आणि 27 क्रमांकाचा वर्ण लिहावा लागेल ना. ते वर्णांची मालिका आहे, एक एक सोडून चला. 22 क्रमांक कुणाचा आहे बेटा? यू व्ही हीचा आहे. आणि 27 क्रमांक कुणाचा आहे रे? आता तुम्ही म्हणाल की सर 27 क्रमांक कसं? इंग्रजी वर्णमालेमध्ये तर 26च वर्ण असतात. बेटा झड संपल्याच्या नंतर पुन्हा कोण येतो रे? ए येतो. म्हणजे हा 27 क्रमांक कुणाचा आहे? एचा आहे. चला, अक्षर मिळाले. आता आपण अंक बघू. 4चे किती राहिले? 9. 4चे 9 म्हणजे 5 प्लस 5 प्लस झाले इथं. 4चे 9 म्हणजे 5 प्लस 9चे 19 म्हणजे 10 प्लस 19चे 34 म्हणजे पुन्हा 15 प्लस. ठीक आहे, लक्षात आलं का? पहिल्यांदा 5 प्लस, पुन्हा 10 प्लस, पुन्हा 15 प्लस, आता 20 प्लस होईल. 34 प्लस 20 किती रे? 34 प्लस 20 किती होणार बेटा? 54. आता किती प्लस होईल? 25. 54 प्लस 25 बरोबर किती होणार? 5 आणि 4 9 आणि 5 आणि 2 7 79. म्हणजे मला मिळायला पाहिजे काय? फी 54. बघा बरं, फी 54 ए 79 पर्याय क्रमांक 1. फी 54 ए 79 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. चला पुढं. ए एन कॉमा बी ओ कॉमा सी पी कॉमा डी क्यू कॉमा ई आर कॉमा एफ एस आणि समोर आहे प्रश्नचिन्ह. बघू आता. ए बी सी डी ई एफ जी. सोपं आहे पहा, सरळ सरळ लक्षात आलं की प्रत्येक गटामधलं जर मी पहिलं अक्षर पाहिलं तर एक न पुढं, याच्या नंतर बी, बी नंतर सी, डी, ई, एफ, पुढं काय यायला पाहिजे बेटा? जी. पुन्हा बघा बरं. एन ओ एम एन ओ पी क्यू आर एस टी काय यायला पाहिजे? टी. सरळ सरळ आहे की पुढचं अक्षर घेतलेलं आहे. या ठिकाणी माझं उत्तर जी टी यायला पाहिजे. पर्याय नंबर 3 आहे जी टी. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 74. 74 प्रश्न काय म्हणतो बघा. एक आकृती आहे बेटा या प्रकारची. इथं आहे 3, इथं आहे 7, इथं आहे 5 आणि इथं आहे मध्ये 75. ठीक आहे. दुसरी आकृती आहे त्याच प्रकारची, मध्ये आहे 114, बाहेर आहे 8, इथं आहे 5, इथं आहे 6 आणि तिसरी आकृती या ठिकाणी आपल्याला इथं दिली. मध्ये प्रश्नचिन्ह आहे, इथं आहे 7, इथं आहे 13 आणि इथं आहे बेटा 3. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल हे आपल्याला ओळखायचं आहे. चला, मग हे 75 कसं आलं याचं आपण आता निरीक्षण करू. 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 15 5 75. ठीक आहे, म्हणजे बाहेरच्यांची बेरीज करून 5 पट केली तर 75. आता 8 आणि 6 14, 14 आणि 5 19, 19 5 95 आणि 19 6 114. इथं 5 पट दिसते पण इथं 6 पट दिसते. मग समोर 7 पट असायला पाहिजे. बघा कसं. 3 अधिक 7 अधिक 5 किती होत बेटा? 3 अधिक 7 अधिक 5 किती होतील रे? 15. आणि 15ची किती पट केली इथं? 5 पट. 15ची किती पट केली? 15 5 75. मधली संख्या 75 मिळाली. इथं आता इथं काय होईल बघा. 8 अधिक 5 अधिक 6 किती होतात रे? 8 आणि 6 14 आणि 5 19. पण 19 ला 5 नाही गुणलं, 6 न गुणलं. 19 5 95, 19 6 114. मग आता मला काय करावं लागेल पुढं? समोर बाहेरच्या सर्व अंकांची बेरीज करावी लागेल. 13 अधिक 3 अधिक 7 आणि यांची जी काही बेरीज येईल त्याची आता मला 7 पट करावं लागेल का? अनुक्रमे 5 पट 6 पट, तर इथं 7 पट. 13 आणि 7 20, 20 आणि 3 23. 23 ला 7 न गुणलं काय येईल? 7 त्रिक 21 ला 1 हातचे 2, 7 दुनी 14, 15 16 161. पर्याय नंबर 3 आहे 161. ठीक आहे, 161 यायला पाहिजे. शेवटचा प्रश्न. राम आणि राज एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभे आहेत. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला. राम आणि राज हे दोन मित्र असतील, भाऊ असतील, पुत्री असतील. तर हे राम आणि राज एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बसलेले आहेत. तर राजच्या उजव्या बाजूला आग्नेय दिशा असेल. बघा बेटा,
ही दिशा. ठीक आहे, इकडे काय असते रे? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आ, ई, वा आणि हे आहे नाही. बघून घ्या आता, समजून घ्या आता हा प्रश्न कसा सोडायचा. राम आणि राज एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभे आहेत. राजच्या उजव्या बाजूला आग्नेय दिशा आहे. मला सांगा बेटा, राजच्या उजव्या बाजूला आग्नेय दिशा आहे. राजचं जेव्हा तोंड ईशान्येला असेल तेव्हा उजव्या बाजूला आग्नेय दिशा असेल, बरोबर. मग राजच्या उजव्या बाजूला आग्नेय दिशा आहे. राजच्या उजव्या बाजूला जर आग्नेय असेल तर तोंड कुठं असेल बेटा त्याचं? ईशान्येला. मग हा कोण आहे रे? राज आहे, राज. हा कोण आहे? राज आहे. एक मिनिट पहा, हा जो आहे तो आहे राज. आणि ते एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभे आहेत. म्हणजे इकडं तोंड कुणाचं असेल रे? रामचं तोंड इकडं असेल. हा राम असेल, हा राज असेल. का? राजच्या उजव्या बाजूला आग्नेय आहे. मग उजव्या बाजूला आग्नेय असेल तर ईशान्येला तोंड, म्हणजे ईशान्येला तोंड कुणाचं आहे? राजचं. म्हणजे नैऋत्येला तोंड कुणाचं असेल? रामचं. तर रामच्या समोरची दिशा कोणती? रामच्या समोरची दिशा नैऋत्य. नैऋत्य पर्याय क्रमांक 2 आहे. रामच्या समोरची दिशा कोणती असायला पाहिजे? तर ती नैऋत्य असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचा. तुम्ही आणि तुमचे मित्र जर स्पर्धा परीक्षेची नव्याने तयारी करत असाल आणि तुम्हाला जर गणित या विषयाचं आणि बुद्धिमापन चाचणी या विषयाचं बेसिकच कन्सेप्ट क्लिअर नसतील तर या प्रकारचे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला या दोन विषयांचं जे बेसिक आहे ते बेसिक तर कम्प्लीट होईलच, पण अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये मुळे तुमचा जो रस आहे किंवा तुम्हाला जो म्हणजे इंटरेस्ट आहे तो या विषयामध्ये असलेला जो इंटरेस्ट आहे तो तुमचा वाढत जाईल. या विषयाबद्दल असणारी तुमचं जे न्यूनगंड आहे तुमच्या मनामध्ये तो न्यूनगंड सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तुमचा नाहीसा होऊ शकतो. म्हणून या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहत चला. याच प्रकारचा व्हिडिओ आम्ही पुन्हा आपल्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.